राम मांसाहारी होता हे वक्तव्य केलं जितेंद्र आव्हाडांनी आणि त्या वक्तव्यावर आव्हाड ठाम आहेत। हे वक्तव्य पटवून देण्यासाठी आव्हाडांनी आज गीत रामायणासह अनेक 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 दाखले दिल्याचं पाहायला मिळालंय। जानकीसाठी तुझ्या माळ खूप आहे, तुझ्या माझ्यासाठी भक्षस आहे का? तुझिया माझा भक्षसायका उभय लाभले बनात एका उभय हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच मनात लाभल्या आहेत। आपण इथे पोहोचलो ही शुभ घटी होती, म्हणजे शुभ वेळ होती। आता हे गीत कोणी लिहिलंय? महाराष्ट्रातले सर्वात ज्यांचं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयामध्ये स्थान आहे त्या गदी माडगुळकरांचं गाणं आहे। त्यांनी एक काव्य लिहिलंय, हे गायलंय कोणी? पद्मविभूषण सुधीर फडकेंनी। त्यांनी अभ्यास करूनच गाणं लिहिलं होतं। लवकुश रामायण गाती त्यांचं सुप्रसिद्ध गाणं होतं, प्रत्येक सणासुदीला आपल्या घरात ऐकलं जातं। त्यांनी लिहिलंय। प्रल्हाद केशव वात्रे यांनी विधानसभेत भाषण केलंय, ते मी केलंय। लक्ष्मण शास्त्री जोशींनी ह्याच्यावर भाष्य केलंय, ते मी केलंय। 1891 साली कलकत्तामध्ये रामायणावर अभ्यास करून पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं, ते मी काढलंय।